डोळ्यांचा कोरडेपणा ज्याला ड्राय आय म्हणतात, सध्या बऱ्याच जणांना याचा त्रास होतो. लहान मुलं असतील, तरुण लोक असतील किंवा वयस्कर लोक असतील, तर या लोकांमध्ये ना खूप ड्राय आयचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ड्राय आय म्हणजे काय? तर डोळ्यांचा कोरडेपणा. याच्यामध्ये तुमच्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ना, त्याचं प्रमाण कमी होतं किंवा अश्रूंचं प्रमाण जरी व्यवस्थित असलं तर ते पटकन इव्हॅपरेट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की डोळे कोरडे पडायला लागतात, तिथलं वंगण किंवा लुब्रिकेशन कमी होतं, मॉइश्चर कमी होतं आणि डोळे लाल व्हायला लागतात, इरिटेशन होतं आणि बऱ्याचदा डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी यायला लागतं. ह्याला रिफ्लेक्स रिॲक्शन म्हणतात. पुढे जाऊन जास्त प्रमाणात किंवा जास्त उजेडात गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यप्रकाशात जास्त त्रास होतो, उजेडात जास्त बघता येत नाही. हे सगळे कॉम्प्लिकेशन हे ड्राय आयचे आहेत. ड्राय आय हा जर आपण लागलीच त्याच्याकडे लक्ष दिलं, त्याचं व्यवस्थित प्रिव्हेन्शन केलं, योग्य काळजी घेतली तर अगदी आठवड्यात किंवा महिन्यात तो कव्हर होतो. पण याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन कॉर्नियल अल्सर्स किंवा तुमच्या लेन्स खराब होणं आणि पुढे जाऊन तुमच्या विजनमध्ये जास्त प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ड्राय आय हा होतो कशामुळे हे जाणून घेऊयात आपण. तर ड्राय आय ह्याचं सगळ्यात कारण महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनचा जास्त वापर. मोबाईल जास्त बघणे, कामानिमित्ताने स्क्रीनचा वापर जास्त होणे, याच्यामुळे डोळ्यातले अश्रू कमी होतात, त्यातलं मॉइश्चर कमी होतं. याला अजून एक कारण म्हणजे की जे लोक टू व्हीलरवरती प्रवास करतात, सनग्लासेस किंवा ग्लासेस वापरत नाहीत, त्यामुळे उन्हात फिरणं किंवा वाऱ्यात फिरणं त्याच्यामुळे पण ड्राय आय होतो. जे लोक जास्त धुरामध्ये काम करतात त्याच्यामध्ये सुद्धा वारंवार डोळ्यातून पाणी येऊन डोळ्यातलं अश्रू कमी व्हायला लागतं. काही कॉर्नियल आजार किंवा काही पापण्यांच्या आजारामध्ये सुद्धा ड्राय आय होतो. पण आजकालच्या काळामध्ये ड्राय आय किंवा डोळ्यांचा कोरडेपणा हा आजार फक्त आणि फक्त स्क्रीनचा जास्त वापर झाल्यामुळेच होतो. त्यामुळे ही गोष्ट तर 100% टाळली पाहिजे. आणि ड्राय आय जर असतील तर घरगुती उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता, तर वारंवार तुम्ही आयवॉश घ्या. आयवॉश कशाने घेणार आहात, तर त्रिफला डिटॉक्शन असतं किंवा त्रिफळा काढा असतो, त्याच्याने वारंवार आयवॉश घ्या. त्याच्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होणार आहे. आयुर्वेदिक काही आय ड्रॉप्स आहेत की जे रेग्युलर तुम्ही वापरलात तर डोळ्यातले अश्रूचं प्रमाण हे नियमित राहणार आहे किंवा नियंत्रित राहणार आहे. पुढे जाऊन जर ड्रायचं प्रमाण जर जास्त असेल, तुम्हाला खूप त्याचा त्रास होत असेल, तर आपल्याकडे तर्पण नावाची एक नेत्रचिकित्सा आहे, जे तुम्ही 5 ते 7 दिवस करून घेतलात तर ड्राय आय हा पूर्णपणे कव्हर होतो. आणि अधूनमधून ह्या ट्रीटमेंट्स तुम्ही केल्या पाहिजेत, कारण ज्या लोकांचा स्क्रीनचा वापर जास्त आहे किंवा ज्या लोकांचं कामच स्क्रीनवरती आहे, कारण डिजिटल युग आहे, आपण काही गोष्टी अवॉइड करू शकत नाही, तर तुम्ही त्याची योग्य काळजी घेणे, त्याच्यावरती योग्य उपचार घेतलात आणि हे घरगुती उपाय आहेत की जसं त्रिफला आयवॉश आहे, आयुर्वेदिक आय ड्रॉप्स आहेत, रात्रीची झोप व्यवस्थित घेणे, ह्या सगळ्या गोष्टी पाळलात तर ड्राय आय तुम्हाला होणार नाही किंवा झालाच असेल तर तो पूर्णपणे बरा होईल.